मेरे को धमकी क्या देती है देख। तेरे को और देता है। अरे वाह, नन्ना ना चारते, नन्ना तुला खा डाळ बघ चारते दीदी। हे बघ टक्कू बोलतो मला पण दे। हे बघ टक्कू पण तोंड खोलते बघ। हे बघ मिठू पण आणि बघ आ करायला बघ। आली 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 आली, ये गे ये गे। चार बाबू चार चार, छबूला व्हिडिओ पाठवते मी। हे बघ कसं वाटते दोघीला चारते। पप्पी देते बघ, पप्पी तुला किशी देते किशी। आला आला आला, कुठं चाललं कुठं चाललं? नन्नाला पप्पी दे, बाबूला पप्पी दे, नन्नाला पप्पी दे। तुझ्या मांडीवर बसायला या तू या माझ्या कुठे गेली? हे मोबाईल नाही मारायचं, बाबाचा मोबाईल आहे, दीदीला लागणार। मेरी छोटी बच्ची क्या जान के ना कोई हाथ लगाना रे, डुगी डुगी डम डम, डुगी डुगी डम डम। इसका क्या हो फाइनली टुई टुई कुई कुई। नन्ना या ना का ती बसन माझ्या मांडीवर, लवकर या लवकर या। ती नन्ना बसन माझ्या मांडीवर, या या ती बसन माझ्या मांडीवर। आता मी तुझ्या काय काय सुरू काय सुरू आहे मिशू? तुला घे बोलते अंजू। ते इथे अंजू रेडी आहे ट्युशनला जायला, सकाळी गेली नाही आता जाते। आणि नन्ना तिथे रेडी आहे घरी जायला, आज नन्ना चालली है ना अंजू? मिशू नन्नाला आवाज दे, ए मिशू पडशील। आणि मिशू इथे रेडी आहे, एकच चप्पल घालून कुठे चालली आहे काय माहित। जा, एकच चप्पल घातली। नन्नूला दे, जा दीदीला द्या। एक चप्पल कुठे गेली? तिचा टॉप घेऊन आली आहे ती। नन्ना रेडी झाली। अरे वाह, नन्ना जंप करते। सगळ्यांचे कपडे, पाऊस होता तर कपडे सुकलेले नाहीत, आता आतमध्ये लटकवते। ए दे हँगर दे, चल मला बॉटल तर भरशील, मी बॅग भरते। हा तू हनीलाच देतो। तू मला बोलली की हानी हानी हाय घरी, मी नाही ते चालेल अशी बोलली मला। शाबूला काय बोलली? शाबूला काय बोलली? नको पाहिजे पप्पाला। सकाळी बोलली ते माहिती आहे, पण तू काय बोलली हानी हाय घरी म्हणून? सकाळी बोलली, सकाळी। शाबूला काय बोलली तुम्ही? मी आता कोणाला घेऊन जाऊ? मित्राला घेऊन जाऊ काय? गरज नाही राहणार मिचका, ए मिचका चल घरी माझ्याकडे। येते बघ, त्याला हाय हाय आमच्याकडे दूध।
टोपामध्ये ठेवलं नाही ना का? अरे तिथं आज महेश काल अंजलीला पायाला लागलं. काय केलं? तिला चोळायचं असते, त्याला चोळायचं असते. मी म्हणून कसं चोळायचं तिथे काय केलं? बरोबर ती या टायमालाच किरकिर करते. नाही हा अशी करते. ओढणी आहे ना ट्रेन मध्ये खेचून घेतील दुसरे जण. मग ते बोलतील आम्हाला दे. मग काय करशील तू? अरे हाय कपडे राहिले त्याचे. अजून कपडे आहे काय? ओले ते बघा इथे. ए पोरी आता झोप आली आहे ना तुला? नन्ना बाय. ओढणी पाहिजे आता मी येतो तुला. ओढणी घरी आहे, तुमच्या घरी आहे. नाही 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 बाबूच आहे ते. बाबूच आहे. बोलले आहेत का जास्त? नन्ना रेडी वगैरे झालेली, तिला सोडवलं. एंजलच्या पप्पाने मग स्टेशनला सोडायला गेले त्यांना, आणि मी पण दादासोबत खालीच गेलेली. मला ॲक्च्युली घ्यायचं होतं एंजलच्या प्रोजेक्टचं सामान, आणि जे मार्केटमध्ये आमच्या इथे छोटंसं जम्पिंग वगैरे करायला लागलेलं आहे मुलांना, तर ते मला एंजलला खेळायचं होतं. कारण ती मला 2-3 दिवस झालं बोलते चल खाली, तर म्हटलं मग आज तिला घेऊन जाईल मी. तर दादा होते सोबत, तर आम्ही सोबतच खाली उतरलं. एंजलचे पप्पा भेटले तर मग ते म्हटले चल तू पण स्टेशनला, आपण इथे गणपती कुठे असेल ते बघून येऊ. आणि मग तिथे आम्ही गेलो, पण खूप गर्दी होती आणि तेवढ्या लाईनमध्ये शक्य नव्हतं बाबूला घेऊन उभं राहणं, कारण बाबू ऑलरेडी झोपेसाठी रडत होती, झोप आलेली तिला. मग आणि ती ऑलमोस्ट झोपून पण गेली रिक्षातच. आणि मग नंतर तेवढी लाईन बघून मी म्हटलं जाऊया आपण घरी आणि उद्या प्लॅन करूया यायचा. उद्या तिला झोपवून म्हणजे घरातूनच ती फ्रेश होऊन आली ना, म्हणजे मग इथे ती व्यवस्थित राहील, रडणार नाही. मग असं करून त्यांनी मग असंच फिरवलं आम्हाला, आणि मग आलो तिथे. आणि मग तिथे मेळा लागलेला, तर मग म्हटले मेळ्यामध्ये बघूयात हे. पण तिथे पण मेळ्यामध्ये पण बाबू झोपलेली त्याच्यामुळे, आणि पाऊस पडलेला, पूर्ण चिखल वगैरे होता. मग आम्ही काहीच केलेलं नाही. आणि मग एंजलला म्हटलं की इथे एंजल बोलत होती जायचं. मग आतमध्ये दर्शनासाठी पण खूप लाईन होती, पण बाबूला घेऊन आम्हाला पॉसिबलच नव्हतं, आणि आम्ही असं बघण्यासाठी वगैरे आलेलोच नव्हतो. दादाला सोडवलं आणि मी दुसऱ्या कामासाठी गेलेले, पण मग हे मला घेऊन गेले तिथे जाऊया म्हणून आपण. मग मेळा वगैरे बघितला आणि म्हटलं उद्या प्लॅन करूया, उद्या संडे तर उद्या जाऊया आपण. आणि मग इथे बघितलं, थोडंसं गर्दी नव्हती, पण गणपती बघायला खूप गर्दी होती आतमध्ये. आणि मग ही झोपलेली, बाबू बघा कशी झोपली. आणि मी इथे थोडंसं एंजलला दाखवलं, आणि मग तिला पण नको होतं इथे की आपल्या इथे जम्पिंग करू, चल. मग आम्ही सर्वजण निघालो, आणि मग बाबूला घेऊन ती झोपलेली, मग तिला घेऊन ते घरी गेले एंजलचे पप्पा. आणि मग मी तिथेच मार्केटला उतरून एंजलला थोडंसं जम्पिंग वगैरे केलं, आणि लेट झालेलं तोपर्यंत तिचं प्रोजेक्टचं वगैरे सामान पण संपलेलं, दुकान बंद झालेलं. आणि मग त्याच्यामुळे मला काहीच घेणं झालेलं नाही. विचार केला उद्या येते म्हणून, आणि मग तिथे तिला थोडंसं जम्प करून घेतलं, तर तिला खेळायचं होतं ते खेळवलं. आणि मग मी घरी आले. खूप लेट झालेला, व्लॉग पण एंड नाही केला, पण बाबू येता घरी उठून गेलेली. मग मी आल्यावरती तिला घेतलं, तिला थोडंसं भरवलं आणि झोपवलं. आणि मग मी इथे व्लॉग एंड करायला झालेला नाही आहे मला. चला तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परत एकदा न्यू व्लॉगमध्ये आपण भेटूया उद्या. आणि उद्या आम्ही मे बी जाणार आहोत गणपती बघायला, तर तिथला आम्ही शूट केला, तर नक्की बघा उद्याचा व्लॉग. चला तर बाय, गुड नाईट. इथे एंजल बघा कशी जम्पिंग करते.